तर नमस्कार सगळ्यांना आणि कशा आहात सगळे मस्त मजेत नसतं मस्त मजेतच राहावा कारण की आजकालची दुनिया किंवा बाहेरचं वातावरण वगैरे ऐकण्यासारखं नाही आहे किंवा बघण्यासारखं नाही आहे म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम यायला लागलेत कानावर ऐकायला वगैरे यायला लागलेत फिरायला जाणारे आणि आजकाल आपण ना घरात थोडंसं काहीतरी वादा वगैरे झाली तर आपण मंदिरात जातो म्हणजे एकदम मंदिरात असं आपल्याला वाटतं एकदम सुरक्षित आहे आपलं मन शांत होईल जवळपास मंदिरात जाऊन बसतो गार्डनमध्ये जाऊन बसतो तर मेन म्हणजे जिथं आपण जातो देवाच्या ठिकाणी ते सुद्धा आजकाल सुरक्षित राहिलेलं नाही आहे म्हणजे ते प्रकरण मुंबईचं वगैरे काय ते अक्षदा मात्रे का काहीतरी आहे ना त्यांचं म्हणजे त्याबद्दलच बोलते मला आजपर्यंत वाटायचं की सगळ्यात म्हणजे बेस्ट म्हणजे फिरायला वगैरे रुसून नातेवाईकाकडे जाण्यापेक्षा इकडे तिकडे जाण्यापेक्षा म्हणजे मंदिर ठीक आहे म्हणजे आपण नाही का थोडं शांत होतं किंवा आपण सहज जरी मंदिरात गेलं तरी आपलं मन शांत होतं म्हणजे आपलं तिथं मन रमतं वगैरे आणि त्याच ठिकाणी आजकाल असं झालंय प्रकरण झालंय की इथून पुढं ज्या बायका जातील त्या बायकांच्या अंगावर थरकापच येणार आहे तर बरेच व्हिडिओ त्यांच्या म्हणजे त्यांच्या बद्दल आलेले आहेत अक्षदा म्हात्रेबद्दल तर म्हणजे मला असं नाही आहे की मी त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे वगैरे असं काही मुद्दा नाही आहे किंवा व्ह्यूजसाठी वगैरे म्हणजे असं काही नाहीच आहे कारण की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे येत पण नाहीत पण जे माझे व्हिडिओ बघतील ना म्हणजे त्यांना सुद्धा एक नाही का माहिती मिळेल माझ्या व्हिडिओमधनं जे माझे 4-5 जण लोक आहेत ज्यांना माहिती नाही आहे आणि जे फक्त म्हणजे काही लोक असतात की जे आपले जवळचे वगैरे असतात ना म्हणजे नाही का ते आपलेच व्हिडिओ बघतात बाहेरचे दुसऱ्यांची वगैरे बघत नाहीत तर त्यांच्यासाठी हा म्हणजे व्हिडिओ नाही का जे बघते त्यांच्यासाठी जे माझे व्हिडिओ बघते त्यांच्यासाठी मी मी माझे 2 शब्द सांगायला लागलेले आहे म्हणजे आजकाल स्त्रिया कुठंही सेफ नाही आहेत म्हणजे मंदिरात पण नाही आहेत गार्डनमध्ये पण नाही आहेत आणि फिरायला जाणं तर नाही आहेच मागं पण पाण्यामध्ये वाहून गेले पण 300 फूट दरीतून कोसळून ती कोण अवनिका कोण आहे ती मुंबईची ती म्हणजे बरेच असे प्रकरणं सोशल मीडियावर बघायला भेटायला लागले ते आणि त्यासाठीच म्हणून मी एक व्हिडिओ बनवला आहे की सगळ्यांनी काळजी घ्या आणि स्वतःची आणि कधी कुठे जाताना रागातून घराच्या बाहेर पडताना थोडा विचार करून पडा आपल्यासोबत कोणाला तरी घेऊन जा किंवा एक तर पहिली गोष्ट एक तर जाऊच नका म्हणजे मेन म्हणजे घरातच काय आहे ती घरातच भांडे आपटा झाडू आपटा काय वादावादी करायची घरात तोडफोड करा पण एकटं बाहेर पडू नका कारण की मंदिर म्हणजे एवढं चांगलं आणि गणपतीचं मंदिर ह्याचा विचार करा म्हणजे ज्या देवाला अख्खी दुनिया मानतीये गणपतीचं मंदिर त्या मंदिरात अशी घटना घडतीये तर बहुतेक ती 3 पुजारी जी होते म्हणजे न्यूजमध्ये वगैरे म्हणजे शक्यतो म्हणजे जास्त यूट्यूबलाच बघायला भेटते तर ती तिघं जी होते तर ती अक्षदा म्हात्रे त्यांची बहीण जी आहे त्यांचे म्हणजे असे म्हणजे व्हिडिओ येतात तर त्या व्हिडिओमध्ये बोलत होत्या म्हणजे ते 3 जे गुन्हेगार आहेत ते पकडलेले बी आहेत ती पकडले त्यांना असं कापूनच टाकलं पाहिजे पहिली गोष्ट तर आणि असं व्हायला नाही पाहिजे आणि पुजाऱ्यांवर सुद्धा आजकाल ना मागायला लोक येतात त्यांच्यापासून सुद्धा सावध राहा कारण की 3ऱ्या मजल्यावर जरी राहायला लागलं ना असं सोसायटीमध्ये येत नाहीत पण असं कॉलनी वगैरे असली की येतात तर त्यांच्यापासून सुद्धा सावध राहा 1-2 रुपये देण्यासाठी मागण्यासाठी किंवा पीठ मागण्यासाठी येतात त्यांच्यापासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि खरंच स्त्रियांनी स्वतःची काळजी घ्या बाहेर पडताना एकदा घरातल्यांना सांगा कुठे चालले म्हणून किंवा एकटी पडू नका आणि नाराजगी रुसवा भांडण असेल तर आपल्या घरातच काढा बाहेर जाऊ नका कारण की आजकाल मंदिरसुद्धा सेफ राहिलेलं नाही आहे एवढंच मला सांगायचं होतं एवढ्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता तर काय चुकलं माझं ह्या व्हिडिओमधनं मी व्हिडिओ त्या मुद्द्यावर बनवला आहे त्याबद्दल मी सॉरी कोणाला काय पटत नसलं तर आणि चुकलं असेल तरीही सांगा फक्त एवढंच कारण होतं सांगण्याचं कारण की मी पण एक स्त्री आहे आणि स्त्रियांच्या बाबतीतच हे कुटाणे व्हायला लागलेत हे कारस्थान व्हायला लागलेले आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मला पण राग येतो आणि प्रत्येकालाच येत असतो म्हणून मी हा एक मुद्दा आणि एक टॉपिक मी सांगितलेला आहे राग कंट्रोल करा आणि आपलं घरातच आणि आपल्या माणसांसोबतच राहा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर कमेंट करून मला नक्कीच सांगा माझं काय चुकलं असेल तर